नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. बघा, महावितरण आणि महापारेषण याची सध्याची ऑनगोईंग ओपनिंग आली आहे. 5,000पेक्षा जास्त असणाऱ्या परीक्षेला जाग्या आणि ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर उभी आहे, है ना. परीक्षेचे फॉर्म फिलिंग जरी स्टार्ट झालेले नसले तरीही महापारेषणने एक ऑफिशियल ऍड दिली आहे, ज्यामध्ये खूप जास्त व्हॅकन्सीज तुमच्या समोर उभ्या आहेत. आणि याच्यामध्ये जे मुलांचं मेन कन्फ्युजन आहे ना सर, कोणकोणत्या गोष्टी वाचाव्यात, कितपर्यंत वाचाव्यात, कारण परीक्षेला एवढा पुरेसा वेळ त्यांनी दिलेला नाहीये. तुमची एक्सपेक्टेड एक्झाम डेट फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत होईल असं त्यांनी सांगितलंय. ही टेंटेटिव्ह ही कमी जास्त होऊ शकते. आजचा जो व्हिडिओ ना तो याच्यासाठी घेऊन आलोय कारण मुलं खूप कन्फ्युज्ड आहेत. टेक्निकलमध्ये काय वाचावं, नॉन टेक्निकलमध्ये काय वाचावं, मराठीमध्ये काय वाचावं, या सगळ्या गोष्टींचं एक मोठं कन्फ्युजन मुलांच्या समोर आहे. आणि त्यासाठी एक ओव्हरव्ह्यू घेऊन आलोय की कोणकोणते महत्वाचे टॉपिक तुम्हाला करायचे. कारण जर तुम्ही फालतू फोपट पसारा करत बसले तर सगळा सिलेबस वाचून होणार नाही आणि मग सिलेक्शन तर विसरून जा. म्हणून आपले टेक्निकल, नंतर तुमचा ऍप्टिट्यूड रिझनिंग पार्ट, तुमचा अंकगणित आणि जो रिझनिंग पार्ट येतो, आणि मराठी, यासाठी कोणकोणते टॉपिक तुम्ही वाचले पाहिजेत, अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे ना, यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे. तत्पूर्वी ज्याही मुलांनी आपला महापारेषण महावितरणचा आपण एक क्रॅश कोर्स सुरू केलाय युट्यूबवर फ्री ऑफ कॉस्टमध्ये. आपण दररोज संध्याकाळी लाईव्ह 7 वाजता लाईव्ह येत असतो आणि पारेषण महावितरणचे मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करत आहोत. डेली आपण 50+ क्वेश्चन सोडवत आहोत. तर ज्याही मुलांनी ते जो कोर्स आतापर्यंत जॉईन केला नसेल त्यांनी युट्यूबला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला डेली नवीन व्हिडिओ भेटतील. प्लस बाळांनो, एवढंच नाही, मी याच्यावरच थांबलेलो नाहीये. जेही आपले दररोजचे आपण जेही दररोजची प्रॅक्टिस करतोय ना, याचे PDF नोट्स तुम्हाला टेलिग्रामवर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे जर ज्यांनी माझं टेलिग्राम जॉईन केलं नसेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, टेलिग्रामची लिंक दिली आहे ना, युट्यूबची तुम्हाला लिंक भेटून जाईल. प्लस बाळांनो, मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये काही ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड केल्या आहे टॉपिक वाईज. तर त्या टेस्ट जर द्यायच्या असेल तर आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. तर ओव्हरऑल एक कम्प्लीट पॅकेज मी थोडासा त्या मुलांकरता घेऊन आलोय ना, ज्यांचं खूप मोठी मोठी फीस भरता येत नाही आणि एक गायडन्स नसतं. यासाठी दररोज 7 वाजता लाईव्ह लेक्चर हा पहिला प्रयत्न आहे. दुसरा प्रयत्न आहे की जितके आपण नोट्स मी प्रॅक्टिस करतो त्या क्वेश्चनची PDF फ्रीमध्ये टेलिग्रामला मी दिलेली आहे. आणि तिसरा प्रयत्न बाळांनो, ऑनलाईन टेस्टही आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशनला मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले टॉपिक वाईज. ठीक आहे. तर ज्याही मुलांना द्यायचे तर डिस्क्रिप्शन मधून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि दररोज 7ला लाईव्ह येत चला. तुमची प्रॅक्टिस खूप चांगली होणार आहे. प्लस बाळांनो, एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलाय त्या मुलांकरता ज्यांना डाऊट सेशनची प्रॅक्टिस करावी लागते. त्यामध्ये सगळे महावितरण महापारेषणला फॉर्म ज्या मुलांना भरायचा आहे ना, त्यांनी तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. तिथं तुम्ही तुमचे डाऊट डिस्कस करू शकतात. तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. चला बाळांनो, व्हिडिओला सुरुवात करूया की मला आता इथे काय काय करायचंय, है ना. थोडीशी व्हिडिओची सुरुवात करतो म्हणजे तुम्हाला एक बऱ्यापैकी काय लागून जाईल, अंदाजा लागून जाईल की मला करायचं काय. तर बघा, याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे बघा, जर तुम्ही थोडंसं परीक्षेला अनालाइज केलं, है ना, थोडासा परीक्षेचा पॅटर्न अनालाइज केला, तर मला 3 सेक्शनमध्ये माझी परीक्षा डिवाइड केली गेली. कोणकोणते सर? टेक्निकल, नॉन टेक्निकल, है ना. टेक्निकल म्हणजे कोणता बाळांनो? टेक्निकलमध्ये तुमचा कम्प्लीट टेक्निकलचा सिलेबस जो तुम्ही आतापर्यंत शिकलेले आहात तो सिलेबस येतो. आणि नॉन टेक्निकलमध्ये तुमचं ऍप्ट अँड रिझनिंग हा 2 सेक्शन्स कव्हर होतात. तर आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं माहितीये, याच्यामध्ये कोणकोणते महत्वाचे टॉपिक आहे जे तुम्हाला करायचे ना, ते मी आज सांगणार आहे. तर बघा, पहिले सगळ्यांना एक पॅटर्न लक्षात घ्या की माझा परीक्षेचा पॅटर्न कसा आहे. जर मी टेक्निकल बघितलं तर एक प्रश्न तुमचा ऑलमोस्ट कितीला असतो बाळांनो? एक प्रश्न तुमचा ऑलमोस्ट 2.2 मार्काला आहे. आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे असणारी निगेटिव्ह मार्किंग हा एक मोठा क्वेश्चन आहे. कारण निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे पेपर कसा अटेम्प्ट करावा ना, यावर खूप मुलांचा थोडासा क्वेश्चन मार्क असतो. तर बघा, आता याच्यामध्ये मला काय काय करायचंय. सर्वात अगोदर पेपर पॅटर्न जो सगळ्यांना माहिती आहे की जर मी टेक्निकल सेक्शन घेतला, कोणता? माझा टेक्निकल सेक्शन बद्दल जर मी बोलतोय तर टेक्निकलमध्ये माझे टोटल मार्क्स किती आहेत? मला टोटल 110 मार्क आहे. म्हणजे तुमचे जास्तीत जास्त मार्क कुठून भेटणार? तुम्हाला टेक्निकल मधून भेटणार आहेत. 110 मार्क बाळांनो हा जोक नाहीये. ठीक आहे. 150 पैकी 110 मार्क कुठेतरी टेक्निकल मधून देतात ते. आणि हे 110 मार्क भेटण्यासाठी तुम्हाला जे प्रश्न सोडवायचे ते 50 प्रश्न सोडवायचे, 50 क्वेश्चन सोडवायचे. याचा अर्थ सरळ असा होतो, सर माझा एक प्रश्न 2.2 मार्कचा असतो. मग पहिले तयारी टेक्निकलची बघूया. जर मला 110 पैकी जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे तर माझे कोणकोणत्या गोष्टीवर फोकस असला पाहिजे, कोणकोणत्या टॉपिकवर फोकस असला पाहिजे.
तर मला खूप जास्त टॉपिक्स आहेत याच्यामध्ये. जर तुम्ही ऑफिशियली थोडंसं बघितलं तर एक 30-32 टॉपिक्स ते लोक सांगतात, पण मला एवढे टॉपिक एवढ्या कमी वेळेत करणं शक्य नाही. आपण जास्तीत जास्त टॉपिक कव्हर करूया. बघा, ऑप्शनला मी हे सोडू का ते सोडू का बिलकुल करू नका. ज्या गोष्टी मी त्या थोड्याशा देण्याचा प्रयत्न करतोय ना त्या थोड्या नोट डाऊन करून घ्या. बघा, सगळ्यात महत्वाचं जिथून 1 ते 2 मार्काला क्वेश्चन पडतो तोही तुमचा सेफ्टी प्रॅक्टिस. सेफ्टी प्रॅक्टिस महत्वाचं काय माहिती का? कारण तुम्ही इलेक्ट्रिशियनचा कोर्स केलाय, वायरमॅनचा कोर्स केलाय, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इलेक्ट्रिसिटी म्हणजे तुमच्या करंट पासून वाचण्यासाठी कोणकोणते प्रिकॉशन्स किंवा कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. तर इथून एखादा किंवा 1-2 क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात. अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बाळांनो, दुसरा जो आहे ना तुमचा हँड टूल्स, इलेक्ट्रिशियनचे हँड टूल्स, हे एकदम छोटे छोटे चिंदी टॉपिक आहे सर, हे कशाला करू आम्ही? याच्यातून 1-2 मार्क जर तुम्हाला फ्रीमध्ये भेटत असतील ना, तर मोठे मोठे डीसी मशीन, एसी मशीनला तुम्ही खूप मेहनत घेताय ना, त्याची तुम्ही 1/4 जरी मेहनत इथे घेतली, त्या दोघातून तुमचे 2-3 मार्क कुठेच नाही गेले. तिसरा आणि महत्वाचा जो मी म्हणेल ना, मग आता तुमचं मेन सुरू होतं बेसिक ऑफ इलेक्ट्रिसिटी. काय बोललो मी? बेसिक ऑफ इलेक्ट्रिसिटी हा एक महत्वाचा टॉपिक आहे. याच्यामधून तुमचे 3 ते 4 क्वेश्चन आरामात बनतात बाळांनो. मग याच्यामध्ये काय काय येतं? तुमचे कुलम्स लॉ झाले है ना, तुमचे सिरीज पॅरल रेजिस्टन्स झाले, तुमचा व्होल्टेज डिवायडर रूल झाला, तुमचा करंट डिवायडर रूल झाला है ना, नंतर तुमचं पॅरल कनेक्शन झालं, तुमचं सिरीज कनेक्शन झालं, कॅपॅसिटरचं पॅरल सिरीज कनेक्शन झालं. असे भरपूर सारे प्रश्न इथून फॉर्म होतात. बेसिक बेसिक क्वेश्चन जे परीक्षेला पडतात ते थोडे सांगतो की 1 इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो है ना, नंतर करंटचं युनिट काय असतं, व्होल्टेजचं युनिट काय असतं, वर्कचं युनिट काय असतं. हे असे प्रश्न माझे इथून पडतात. आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये हे टॉपिक खूप बऱ्यापैकी कव्हर करतोय. जर तुम्ही तिथे तुम्ही प्रॅक्टिस केली ना, तुम्हाला भरपूर पैकी कळेल की हे क्वेश्चन खूप चिंदी असतात. नंतर तुमचं जे येतं बाळांनो, ते येतं तुमचं डीसी सर्किट अनालिसिस. मी शॉर्टमध्ये लिहून देतोय ना, याला ऍक्च्युली काय बोलतात? बेसिक इलेक्ट्रिकल डीसी सर्किट. नंतर तुमचा जो पुढचा पार्ट येतो त्याला बोलतात मॅग्नेटिझम. मग इथं फॅराडेचे जे लॉ तुमचे यूज होतात पूर्ण याच्यामध्ये मशीनमध्ये, हे मराठीत लिहून दिले असते, पण मराठी इंग्लिश सेम आहे बाळांनो, याच्यामध्ये काही नवीन नाहीये. याच्यामध्ये चुंबकत्व राईट आहे, डीसी सर्किट राईट, डायरेक्ट करंट, तुमचं इलेक्ट्रिसिटी, हँड टूल, सेफ्टी प्रॅक्टिस हे महत्वाचे. मग याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय करावं लागेल? याच्यामध्ये कॅपॅसिटर हा पण एक महत्वाचा टॉपिक आहे. इथून भरपूर प्रश्न पडतात. कॅपॅसिटर चार्ज किती असेल है ना, कॅपॅसिटर सिरीज मध्ये लावलं तर काय होईल, कॅपॅसिटी पॅरल मध्ये लावलं काय होईल, कॅपॅसिटर कोणत्या करंटला चालतो, एसीला चालतो की डीसीला चालतो, कारण माझा कॅपॅसिटर एसीला ओपन सर्किट असेल की डीसीला ओपन सर्किट असेल. असे भरपूर सारे प्रश्न परीक्षेला पडतात, बेसिक पडतात. आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये याची प्रॅक्टिस करून घेतोय. म्हणून दररोज मी तुम्हाला जे स्टार्टिंगला बोललो ना सेशन, तुमच्याकडे नोट्स असेल स्वतःच्या, बिलकुल त्या वाचा. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला ऑनलाईन कोचिंगची गरज नाही, तर स्वतःला स्वतःचा वेळ द्या बाळांनो. मग ऑनलाईन इकडे तिकडे तोंड मारायची गरज नाही. पण वाटत असेल की थोडंफार प्रॅक्टिसची गरज आहे, मग प्लीज सेशन जॉईन करत चला, स्वतःच्या नोट्स काढत चला. आणखी काय? आणखी जे महत्वाचं पडतं, मी 25 टॉपिक थंबनेल मध्ये लिहिले होते राईट. सेल्स अँड बॅटरीज है ना, सेल्स अँड बॅटरीज हा पण एक अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. इथून पण तुमचे प्रश्न पडतात है ना. नंतर तुम्हाला जे बघायचं बाळा, थोडंसं एसी फंडामेंटल बद्दल थोडंसं बघायचंय की एसी फंडामेंटल मध्ये काय काय होतं है ना. मग एसी मध्ये तुमचं आरएमएस करंट काय असतं है ना, रूट मीन स्क्वेअर करंट काय असतं, ऍव्हरेज व्हॅल्यू काय असते, असे सारे प्रश्न याच्यामध्ये कुठेतरी येतात. नंतर बाळांनो, सगळ्यात महत्वाचा जो आहे ना त्याला बोलतात ट्रान्सफॉर्मर है ना. इथून 5 ते 6 क्वेश्चन्स परीक्षेला पडायला कुठंच नाही गेले है ना. याला थोडंसं हायलाईट करा, चांगला फोकस करा, वेळ द्या. म्हणजे बाकीचे सोडून द्या की बिलकुल नाही, पण याला थोडासा चांगला वेळ तुम्हाला द्यायचा आहे. आणि नंतर मग तुमचा मेजर पार्ट सुरू होतो डीसी मशीन है ना. नंतर तुमचं इथं डीसी मशीन, नंतर काय बाळा डीसी मशीन बरोबर काय, डीसी जनरेटर है ना. डीसी जनरेटर हा पण एक महत्वाचा आहे ना. नंतर तुमचं काय, डीसी मोटार. हे सगळे छोटे छोटेच टॉपिक आहे, असं नाही तुम्हाला खूप डीप मध्ये करायचे. तुमच्या आयटीआयच्या लेवलच्या मानाने थोडं नॉर्मल अनालिसिस आहे. नंतर काय, तुमची 3 फेज मोटार तुम्हाला बघावं लागेल है ना. 3 फेज मोटार हे टॉपिक मी जे देतो ना, हे मेजर टॉपिक बाळांनो, इथून 3-3, 4-4 प्रश्न परीक्षेला पडत आले है ना. मग जर हे जर तुम्ही केले ना, तर 110 मार्काच्या मला कुठेतरी क्लोज जाता येईल, थोडंसं जवळ पोहोचता येईल. नंतर आणखी कोणता आहे सर? नंतर तुमचा अल्टरनेटर हा पण एक महत्वाचा टॉपिक आहे है ना. नंतर तुमचे सिंक्रोनस मोटर. हे लिहून का देतोय? खूप मुलांना सिलेबस बद्दलच डाऊट आहे की काय काय वाचावं, म्हणून लिहून देतोय है ना. सिंक्रोनस मोटर झालं, नंतर तुमची पॉवर सिस्टम झालं है ना. मग याच्यामध्ये तुमचं जनरेशन आहे, डिस्ट्रीब्युशन आहे है ना. भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये येतात, त्याही तुम्हाला बघायच्या आहेत. ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन सगळं याच्यामध्ये येतं, म्हणून ते लिहून देत नाही. ठीक आहे. आणि नंतर बाळांनो, याच्या पलीकडे जर कोणी विचारलं तर मग याच्या पलीकडे आणखी काय असणार, म्हणजे पॉवर जनरेशन वगैरे याच्यामध्येच कन्सिडर करून घ्या. ठीक आहे. नंतर तुम्हाला जर आणखी करायचं, मग तुमचे सोल्डरिंग झालं, वायर जॉईंट झाले, अशा साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. ठीक आहे. तर हे जे टॉपिक आहे ना, याला मी काय बोलेल,
इम्पॉर्टंट टॉपिक बोलेल, याला तुम्हाला हात लावावंच लागेल जर तुम्हाला सिलेक्शन हवं आहे. मग सर एवढं केलं म्हणजे 150 110 पैकी 110 मार्क का? बिलकुल नाही, पण तुमचा एक चांगला स्कोर होईल, तुमचा एक चांगला स्कोर होईल. मेजर क्वेश्चन्स कुठून तर इथून पडतात बाळांनो. तर हे 3 3 6 3 9 2 11 2 13 3 15 आणि याच्यामध्ये 2-3 टॉपिक सांगून दिले, पॉवर जनरेशन, डिस्ट्रीब्युशन वगैरे वगैरे, राईट आहे. असे जे तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस केली ना, इकडून मेजर टॉपिक पडेल. बघा तुमच्याकडे आणखी 60 दिवसाचा वेळ असं पकडून चाला, 60 डेज किंवा नाही तर 45 डेज तर तुमच्याकडे आहेच. ठीक आहे, जर फेबची परीक्षा थोडी मार्चच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकला गेली तर एवढे डेज तुमच्याकडे आहे. जर तुम्ही प्रॉपर प्लॅन केला तर 110 मार्क कुठंच नाही गेले. विश्वास ठेवा, हा 2.2 मार्क्स ना हा मास्टर स्ट्रोक आहे. टेक्निकल तुमचं सिलेक्शन मेजर डिसाईड करणार आहे ना. तुमचा मॅक्झिमम स्कोर कुठून अरेंज होणार तो टेक्निकल. बाकीचं तर बाळांनो किती होता, फक्त 40 मार्क उरतात. या 40 मार्काची मेहनत किती माहितीये, याची मेहनत किती, ऍप्टी वाचा, नंतर रिझनिंग वाचा, नंतर मराठी वाचा, एवढी सगळी मेहनत घ्यायची 40 मार्का करता. जिथे टेक्निकल, ज्याला मी खूप चांगलं ओळखतो ना, तिथून हे होतं. याच्यामध्ये जे मेजर आणि आणखी इम्पॉर्टंट टॉपिक राहिले बाळांनो, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, याला विसरून चालणार नाही. याच्यामधून बऱ्यापैकी क्वेश्चन पडतात. नंतर कोणता आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. नंतर कोणता आहे माझा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. नंतर कोणता बाळा, त्याच्यातून 1 ते 2 क्वेश्चन मी नेहमी बघतो आणि खूप इम्पॉर्टंट आहे. हा कंप्लीट, याचा कंप्लीट सिलेबस, याचा कंप्लीट जितकं पण एक्झामला आहे ना, सगळे 4 व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड केले. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, तुम्हाला परीक्षा आलेले प्रत्येक प्रश्न त्याच्यामध्ये घेतले मी. कोणता, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. हे सगळे टॉपिक तुम्हाला माझ्या युट्यूबवर भेटून जाते है ना. खूप भरभरून प्रॅक्टिस करून घेतली मी. तुम्ही जर त्याच्यामध्ये प्लेलिस्ट बघितली ना, प्लेलिस्ट कसली अपलोड केली मी, प्लेलिस्ट अपलोड केली आहे ITIची है ना, ITI म्हणून नाव दिलंय मी, महावितरण महापारेषण. त्याच्यामध्ये तुम्हाला हे टॉपिक भेटतील आणि बाकीचे आपले डेली लाईव्ह मध्ये भरपूर सारे टॉपिक्स कव्हर होऊन जातील. तर बाळांनो, हे खूप महत्वाचं आहे, याला इग्नोर करून चालणार नाही. याच्यामध्ये आणखी जे राहतं ना, आणखी जे राहतं ते एक राहतं तुमचं मेजरमेंट है ना. थोडंसं माझ्या डोक्यातून गेलं, पण हे खूप महत्वाचं आहे. मेजरमेंट येतं. मेजरमेंट नंतर आणखी काय, याच्या सगळे तुमचे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, ठीक आहे, एरर काय असते वगैरे 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 सारख्या गोष्टी येतात. नंतर इल्युमिनेशन आहे ना, तुमचा इल्युमिनेशन टॉपिक पण खूप महत्वाचा आहे. तर हे टॉपिक परीक्षेसाठी महत्वाचे टॉपिक आहे. आता बरोबर काउंट 25च्या आसपास जाणार, जो की मी थंबनेलला लिहिला होता. याची प्रॅक्टिस करत राहा बाळांनो. कुठेतरी 2-2 3-3 प्रश्न प्रत्येक टॉपिक मधून किंवा जास्तही जाऊ शकतात. मग कोणत्या टॉपिकला किती वेट आहे सर, याच्या विचारात पडू नका. माझ्यासमोर एवढं वाढून ठेवलंय, मला एवढं करायचंच आहे असं डोक्यात धरून चाला. हे टॉपिक दिसायला खूप जास्त दिसतात, पण दररोज 1-1 2-2 टॉपिकचा जर प्लॅन केला ना, एकदम चिंदी आहे, याच्यामध्ये काहीच नाहीये. ठीक आहे, प्रॅक्टिस करावी लागेल, त्यासाठी एक गायडन्स लागेल. म्हणून युट्यूबला आपली एक सिक्वेन्स सिरीज सुरू केली मी. मला तुम्ही ती सिरीज फॉलो करा, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल याची गॅरंटी मी देतो, पण तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. तर हा टेक्निकलचा सेक्शन झाला बाळांनो, ज्याच्यामध्ये 110 मार्कातून जितके मॅक्झिमम मार्क जर कमवायचे असेल ना, तर कुठेतरी इथे फोकस द्यावा लागेल. इथं कुठेतरी तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. AC-DC ड्राईव्ह मला एक एक चॅप्टर मध्ये मध्ये आठवतोय है ना, हा पण एक महत्वाचा आहे. आता नाही लिहिणार. एवढे टॉपिक करा बाळांनो, तुम्हाला मॅक्झिमम स्कोर येऊन जाईल. मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त स्कोर येईल. किती येईल याची गॅरंटी वॉरंटी मी देत नाही, कारण मी महावितरणचा पेपर सेट करणार नाहीये. पण मला एक शिक्षक म्हणून गोष्टी माहिती आहेत की ह्या गोष्टी परीक्षेसाठी महत्वाच्या आहे. क्वेश्चन इकडूनच पडतात. मग कोणत्या चॅप्टरला किती प्रश्न पडतात मला घेणं देत नाही. मी एवढं करून जाईल, मग प्रश्न कोणतेही विचारू द्या, माझं कन्फर्म चांगला स्कोर मला टेक्निकलमध्ये डोळे झाकून येणार आहे. राईट आहे. चला, हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता थोडंसं ह्या 40 मार्कावर बोलतो. थोडंसं या 40 मार्कावर बोलतो बाळांनो, कारण ते 40 मार्क पण खूप महत्वाचे. त्याच्यातूनही तुमचं सिलेक्शनसाठी ना खूप जास्त मॅटर करणार आहे ते. मग आता मी ज्या ह्या 40 मार्कावर बोलतोय ना, 40 मार्क्स, हे कुठून येतात ते मला, सर यासाठी मला 3 गोष्टी आहे. एक आहे माझा ऍप्टिट्यूड बाळांनो, है ना, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ऍप्टी है ना. मग ऍप्टी मध्ये तुमचं मार्क्स किती सर, याला मला मार्क्स किती आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन असतील बाळांनो, आणि 10 क्वेश्चनला किती मार्क्स आहे, 20 मार्क्स आहे. म्हणजे जर मला कोणी एका प्रश्नाला किती मार्क विचारलं, तर एक क्वेश्चनला तुम्हाला भेटतो 0.5 मार्क्स, अर्धा मार्क्स. बघा किती मेहनत आहे. टेक्निकलचा एक प्रश्न बरोबर सोडवा, डायरेक्ट 2.2 मार्क्स. इथं बघा 0.5 करता किती मेहनत आहे. मग याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक करावे बघा, काही महत्वाचे टॉपिक सांगतो. सगळ्यात पहिला आणि महत्वाचं म्हणजे टक्केवारी है ना. हे परीक्षेला जिथून प्रश्न पडतात ते लिहून देतोय, टक्केवारी. नंतर काय तुमचं, टक्केवारी नंतर जर तुम्हाला दुसरा कोणी महत्वाचा विचारला, तर दुसरा आहे तुमचा बोट आणि प्रवाह. याचे पण प्रश्न परीक्षेला असतात. मी दरवेळेस बघतो बोटवर एक तरी प्रश्न परीक्षेला मला दिसतो है ना. बोट आणि प्रवाह हा पण एक महत्वाचा आहे. आणखी कोणता बाळांनो, दुसरा आहे तुमचा अक्षर थोडंसं प्लस मायनस होत असेल, पण तुम्ही लिहून घ्या कारण मी बोलतोय. नफा व तोटा हा पण एक महत्वाचा टॉपिक आहे, जो तुम्हाला करायचा आहे. नंतर कोणता आहे तुमचा, नंतर पाईप आणि कुंडी है ना, पाईप आणि कुंडी याच्यावर पण प्रश्न पडतात.
कुंडी म्हणजेच काय, पाईप आणि नळ बाळांनो, आहे ना, सिस्टम बोलतात त्याला. नंतर कोणत्या बाळांनो, जर आणखी कोणी विचारलं तर वेळ आणि काम. वेळ आणि काम, मी महत्वाचे टॉपिक सांगतोय फक्त ज्याच्यावर तुम्हाला मेहनत करायची आहे. वेळ आणि काम हा पण एक महत्वाचा टॉपिक आहे. याच्यानंतर कोणतं आहे तुमचं, वय आणि सरासरी. वय आणि सरासरी हा पण एक महत्वाचा टॉपिक आहे, है ना. हे सगळे टॉपिक परीक्षेला आले, जिथून प्रश्न पडतात ते लिहून देतोय, जिथून प्रश्न पडतात ते लिहून देतोय. नंतर गुणोत्तर आणि प्रमाण, ज्याला तुम्ही रेशो प्रपोर्शन असंही म्हणतात इंग्लिशमध्ये, आहे ना. गुणोत्तर आणि प्रमाण, गुणोत्तर आणि प्रमाण हे पण एक महत्वाचा टॉपिक आहे. नोट डाऊन करून घ्या, खूप वेळ आहे आपल्याकडे, जर प्रॉपर प्लॅन केला ना तर बरोबर होऊन जाईल. नंतर तुमची संख्या प्रणाली, संख्या प्रणाली ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक नंबर किंवा ऍडिशन वगैरे विचारून घेतात क्वेश्चन मार्क देऊन. संख्या प्रणाली इथून तुमचे कधी एलसीएम वगैरे पण विचारून घेतात बाळांनो. क्वेश्चन कसेही पडू शकतात, तुम्ही टॉपिक नोट डाऊन करून घ्या, ते महत्वाचं आहे. संख्या प्रणाली नंतर काय असतं माहिती का, याच्यानंतर असतं माझ्याकडं वेळ, वेळ अंतर आणि वेग, हा एक महत्वाचा आहे. वेळ अंतर आणि वेग. याच्यानंतर जर कोणी विचारलं, मिश्रणवर सुद्धा प्रश्न पडतात, है ना, मिश्रणवर सुद्धा परीक्षेला प्रश्न पडतात. आणि एक डेटा इंटरप्रिटेशन जो आजकाल खूप फेमस आहे, है ना. एक टेबल देणार आणि टेबलवरून काय बोलणार तुम्हाला, टेबलवरून तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारणार की याची व्हॅल्यू काय असेल, त्याची व्हॅल्यू काय असेल. हा एक इम्पॉर्टंट आहे बाळांनो, ठीक आहे. तर एवढं जरी तुम्ही तुम्ही केलं ना तर ऍप्टीसाठी सफिशियंट आहे. सर खूप टॉपिक झाले, नाही खूप नाहीये, एवढे बाळांनो मेजर टॉपिक आहे. मग याच्या पलीकडे नाही का, बिलकुल असतील, याच्या पलीकडे पण टॉपिक असतील, पण मला याच्यावर फोकस करायचा आहे. बघा मला जास्त मेहनत घ्यायची नाही, माझे 20 मार्क्स आहे ना, या 20 पैकी मला जर 8, 9, 10 मार्क जरी तुम्ही काढले ना बाळांनो, खूप झाले. कारण मला मॅक्झिमम स्कोर कुठून करायचा, माझ्या टेक्निकल मधून करायचा आहे. तिकडे मी जीव ओतून देणार. ते 2.2 मार्कासाठी मी जीव आता, इथून मला 8-9 मार्क जरी येऊन गेले 20 पैकी अर्धे अर्धे, तरी तुमचं सिलेक्शन कुठंच नाही गेलं. पण याला कंडिशन अप्लाय काय, याला कंडिशन काय बाळांनो, कंडिशन तुमचा टेक्निकल मध्ये तुम्हाला खूप मेहनत घ्यावं लागेल. इकडं फक्त एक 10-12 मार्काचा प्लॅनिंग करा, खूप झालं. राईट आहे. त्याच्यानंतर जर कोणी आता रिझनिंग विचारलं, 40 पैकी 10 मार्क हे झाले, है ना. जर पुढचं रिझनिंग विचारलं तर रिझनिंग मध्ये काय असतं माहिती का, रिझनिंग मध्येही काही असे टॉपिक आहे, रिझनिंग तर जनरली मुलं बऱ्यापैकी करून घेतात, ठीक आहे. रिझनिंग करायला मुलांना एवढ्या अडचण येत नाही बाळांनो, जितकं माझं ऑब्झर्वेशन आहे. पण तुम्हाला थोडी प्रॅक्टिस केली तर बरं पडेल, है ना. रिझनिंगचा पण सेम पॅटर्न आहे. रिझनिंग मध्ये किती क्वेश्चन असतात तुम्हाला, 20 नाही. रिझनिंग मध्ये तुम्हाला क्वेश्चन जर बघितले तर क्वेश्चनची क्वांटिटी जास्त आहे, 20 नाहीये. तुम्हाला टोटल 40 क्वेश्चन रिझनिंगचे विचारणार. याच्यामध्ये स्वतःचा वेळ प्लीज वाया घालू नका. आणि मार्क्स किती असणार, 20 मार्क्स. म्हणजे परत तुमचा एक क्वेश्चन किती असणार, 0.5 मार्क्सला. परीक्षेला बाळांनो 40 क्वेश्चन विचार करा. तुम्ही एक क्वेश्चन बघायला जर 1 मिनिट लावतात ना, तर तुमची 40 मिनिटाची माती खाल्ली तुम्ही. किती, 40 मिनिटाची माती खाल्ली. 40 मिनिटं परीक्षेला खूप झाले. आणि किती मार्क्स करता तुम्ही सगळं, फक्त 20 मार्क्स करता. म्हणून रिझनिंग मध्ये भाऊक होऊ नका. जमलं स्वर्गाला, नाही जमलं सोडून द्या. मॅक्झिमम फोकस कुठं असला पाहिजे, मॅक्झिमम फोकस म्हणजे पहिले टेक्निकलचे सॉल्व्ह करून घ्या, नंतर इकडे जो उरलेला वेळ तो प्लॅन करा, है ना. आता याच्यामध्ये कोणकोणते, याच्यामध्ये बघा कोडे, कोडे, कोडे नंतर काय, क्रमांकाचे पण याच्यामध्ये कोणकोणते कोडे असतात तुमचे, क्रमांकाचेही कोडे असतात, है ना. क्रमांकाचे झाले, नंतर तुमचे कधी अल्फाबेटचे विचारून घेतात, है ना. क्रमांकाचे कोडे हे एक इम्पॉर्टंट झालं. नंतर काय, तुमच्या बसण्याची व्यवस्था, याच्यावर क्वेश्चन असतात. सर्क्युलर असते ती, एक तर सर्क्युलर किंवा मग लाईनीमध्ये असतात, त्याच्यावर तुमचे प्रश्न विचारून घेतात, है ना. बसण्याची व्यवस्था त्याच्यावर थोडंसं हे बघून घ्या. नंतर काय, विषम नंबर एक बाहेर, विषम नंबर बाहेर म्हणजे काय, ऑड नंबर बाहेर काढायचा मला, विषम नंबर बाहेर. याच्यावर पण प्रश्न असतात, काहीतरी नंबर देऊन देतात आणि त्या नंबरमध्ये याच्यापैकी कोणता नंबर मालिकेत बसत नाही सुद्धा. जसं एक्झाम्पल देतो, 2,4,6,7 विचारलं कोणता नंबर बाहेर पडेल, तर 7 बाहेर पडेल, कारण 2, 4, 6 तिघं पण माझे इव्हन नंबर आहे, हा एक ऑड आहे, तो बाहेर काढायचा. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला असतात. नंतर काय असतं, तुमची दिशा, दिशेवर सुद्धा प्रश्न असतो, है ना. हे तर खूप महत्वाचं आहे. दिशानंतर तुमच्या रक्ताचे नाते, है ना, रक्ताच्या नात्यावर सुद्धा क्वेश्चन असतो. रक्ताचे नाते थोडंसं तुम्हाला प्रॉपर वाचावं लागेल. नंतर काय असते, रक्ताच्या नात्यानंतर तुमच्या काहीतरी व्हेन डायग्राम, त्याला व्हेन आकृती असं म्हणतात, त्याच्यावर परीक्षेला प्रश्न असतो, है ना. व्हेन आकृतीवर सुद्धा परीक्षेला प्रश्न असतो. नंतर काय, वेळेचा क्रम देतात, त्याच्यावरही प्रश्न असतो.
तुम्हाला जर थोडी गुगल केलं ना, तुम्हाला हे टॉपिकवर खूप चांगल्या चांगल्या नोट्स ऑनलाईनच भेटून जातील बाळांनो. नंतर सिलोलिझम हा तर खूप इम्पॉर्टंट आहे ना. नंतर सिलोजिझम आहे ना, हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा बाळा ठीक आहे. सिलोलिझम हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ना. नंतर कोडिंग डिकोडिंग वर सुद्धा क्वेश्चन असतात. तर हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे तुम्हाला बघायचे आहेत. ठीक आहे. थोडा अक्षर थोडं प्लस मायनस झालं असेल, पण मी सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या. जेव्हा ऐकता तेव्हाच नोट डाऊन करून घ्या कोडिंग डिकोडिंग. तर हे सगळे थोडेसे इम्पॉर्टंट आहे. सर याच्या पलीकडे नाही का असतील बाळांनो, मी नाही म्हणत नाही. माझी कॉन्सेप्ट खूप सिम्पल आहे. माझा कॉन्सेप्ट काय, मला इथे जास्त, मला इथे थोडेफार माझे मार्क्स येऊन गेले. आता 20 पैकी माझे 10 ते 12 मार्क्स आले ना, मी जग जिंकलं बाळांनो. मला काही घेणं नाही. ऍप्टी मध्ये पण हाच आहे, 10 ते 12चा स्कोर जर मी करतोय ना, एवढे टॉपिक करून, बाकीचे टॉपिक मधून क्वेश्चन येत आहेत, ते बाकीचे क्वेश्चन गेले तेल लावून. माझा टार्गेट काय असणार, मला इथून 10 ते 12 मार्क मी काढेल. रिजनिंग मधून 10 ते 12 मी काढेल, बस झालं. मला खूप झालं, खरं सांगतो खूप झालं. कारण टेक्निकल मध्ये तुम्ही ऑलरेडी कव्हर करणार आहे. तर हे थोडे इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट बाळांनो मराठी आहे ना. मराठीमध्ये खूप डाऊट असतात मुलांना, म्हणून थोडं मराठीचं ज्ञान देतो. मराठीमध्ये जर पेपर पॅटर्न बघितला, मराठीचा जर कोणी पेपर पॅटर्न बघितला, तर याच्यामध्ये पण सेम बाळांनो, किती 20 क्वेश्चन 10 मार्क. म्हणजे एक क्वेश्चन कितीला येणार, एक क्वेश्चन किती मार्काला येणार, एक क्वेश्चन तुमचा जवळजवळ असणार 0.5 मार्क्सला. एक क्वेश्चन तुमचा 0.5 मार्क्सला जातो है ना. मग याच्यामध्ये जर कोणी विचारलं काय क्वेश्चन, बघा याच्यामध्ये मराठीचं ऍक्च्युली व्याकरणवर थोडे क्वेश्चन असतात. व्याकरणाबरोबर तुमचं काळ है ना, थोडं सांगून देतो, एवढं लिहित बसत नाही मी. याच्यामध्ये बघा लिंग बदला है ना, पुरलिंग देणार तर स्त्रीलिंग सांगा, तुम्ही लिहून घ्या. मी फक्त तोंडी सांगतोय ना. लिंग बदला क्वेश्चन असतो, जसं तुम्हाला बाज देणार, बाजीचा पुरलिंग झालं असं काही नसतं, पण स्त्रीलिंग विचारून घेणार त्याचं, असे काहीतरी क्वेश्चन असणार. नंतर विराम चिन्हावर क्वेश्चन पडतात. संधी ओळखा है ना, किंवा मग शब्द समूह देणार, म्हणी देणार, म्हणी आणि म्हणीचा अर्थ विचारून घेणार है ना, किंवा विभक्तीवर क्वेश्चन्स विचारून घेणार, शब्दाच्या जाती विचारून घेणार, वाक्याचे प्रकार विचारून घेणार, काळाचे पण प्रकार विचारून घेणार, समास ओळखा असं बोलणार, किंवा एखादं वाक्य देऊन देणार, त्या वाक्यात कोणकोणत्या चुका झाल्या त्या चुका ओळखा बोलणार है ना. नंतर कर्तरी कर्मणी भावे है ना, जे की तुमचे प्रयोग आहे त्याच्यावर पण क्वेश्चन पडतात. मेन म्हणजे कोणते समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्याच्यावर प्रश्न पडतात. नाम सर्वनामावर क्वेश्चन पडतात. तर काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे तुम्हाला बघायचे आहे. आता त्याच्यामध्ये मी हायलाईट कोणते करेल जर मला विचारलं तर लिंग बदला, थोडंसं हा थोडा बघून घ्या, फुकटचे मार्क असतात है ना. थोडी क्वेश्चन जर प्रॅक्टिस केली तुम्ही तर मग थोडं याच्यात तुमचं बऱ्यापैकी होऊन जाईल. लिंग बदलणे आहे ना. नंतर काय, नंतर तुमच्या वाक्याचे प्रकार किंवा काळाचे प्रकार म्हणा है ना. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, काळाचे प्रकार. हे असं समजू नका मला खूप येतं, मला मराठी येतं म्हणजे मला जमून जाईल, बिलकुल नाही. प्रॅक्टिस करा बाळांनो, नाही तर परीक्षेला खूप अवघड होऊन जाईल है ना. छोट्या छोट्या गोष्टी असतात, थोडं प्रॅक्टिस केलं तरी होऊन जातं. नंतर तुमचा समास ओळखा है ना, किंवा वाक्यातील चुका काढा, लिहून घ्या हे सगळं मी जे बोलतोय ना. वाक्यात एखादं वाक्य देणार, त्या वाक्यात कोणती ग्रामॅटिकल चूक विचारून घेणार है ना. जसं की ती तिथे जातो, ती तिथे जातोय बरोबर नाही, ती तिथे जाते बरोबर आहे. एकदम सिंपल उदाहरण देतो, पण अशा टाईपच्या परीक्षेला प्रॉब्लेम येतात है ना. समानार्थी विरुद्धार्थी विचारून घेणार, जसं पोपट देणार, पोपटचा विरुद्धार्थी सांगा, काही पण, किंवा सोनं सोनाचा विरुद्धार्थी सांगा, मी तो चूक आहे चूकच्या विरुद्धार्थी सांगा बरोबर. तर अशा प्रकारचे परीक्षेला कुठं प्रश्न फॉर्म होतात. नाहीच झालं ना बाळांनो, काय करणार माहितीये का, एक पॅराग्राफ देऊन देणार है ना, एक पॅराग्राफ देतात. पॅराग्राफ करतो तुम्हाला, एक तुम्हाला पॅराग्राफ लिहून देतात आणि त्याच्यावर मग प्रश्न विचारून घेतात, तो वाचून खाली प्रश्नांची उत्तर द्या. अशा टाईपचा क्वेश्चनही कुठेतरी परीक्षेला फॉर्म होतो. राईट आहे. तर बाळांनो हा कुठेतरी ओव्हरऑल पॅटर्न आहे. आय होप तुम्हाला थोडीशी आयडिया लागली असेल की परीक्षेसाठी महत्वाचे काय काय पॅटर्न होऊ शकतात. तुम्हाला करायचं काहीच नाहीये, जेवढ्याही गोष्टी मी सांगितल्या त्या नोट डाऊन करून घ्या आणि जोरदार अभ्यासाला लागा. याच्यामध्ये मी तुम्हाला हेल्प कुठे करतोय, मी तुम्हाला हेल्प टेक्निकल मध्ये करतोय बाळांनो. माझी हेल्प तुम्हाला टेक्निकलमध्ये भरपूर होईल, जे की माझ्यामध्ये खूप मॅक्झिमम मार्क आहे, 110 मार्क. हे मार्क तुम्हाला किती जास्त जवळ याचा स्कोर करता येईल याची गॅरंटी मी घेतोय. यासाठी मी परत सांगतोय, आपण दररोज संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह लेक्चर कंडक्ट करतोय. जवळजवळ आपल्याला 9 ते 10 दिवस झाले लेक्चर कंडक्ट करतोय. आपण 2 विषय संपवले. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा विषय पण मी संपवलाय आणि माझा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स विषय सुद्धा मी संपवलाय. आता आपण बेसिक इलेक्ट्रिकलवर क्वेश्चन प्रॅक्टिस करत आहोत आणि हळूहळू डीसी मशीन, एसी मशीन, मेजरमेंट हे एक एक करून आपण सगळेच टॉपिक कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला करायचं काय, तुम्हाला याच्यामध्ये डेली 7ला लाईव्ह येऊन प्रॅक्टिस करत राहायची. मग तुम्हाला याच्यामध्ये काय काय भेटणार, याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स फ्रीमध्ये भेटणार, ज्या की आपण टेलिग्रामवर टाकतोय. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ऑनलाईन टेस्ट आपण फ्रीमध्ये देतोय टॉपिक वाईज है ना. हे तुम्हाला यासाठी तुम्हाला काय भेटेल, ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे.
आहे ना. आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या बाळांनो, जो मी त्या मुलांसाठी केलाय ज्या मुलांनी ITI ला फॉर्म भरलेत, डाऊट सॉल्व्हिंगसाठी पण व्हॉट्सअप ग्रुप केला, याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आय होप व्हिडिओ आवडला असेल बाळांनो. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांनाही हेल्प होऊ द्या. आणखी काही अपडेट आले तर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तोपर्यंत आता विराम घेतो. थँक्यू सो मच.